Welcome students. Today we are going to learn a new poem which is given on page number 87. 87 पान नंबरवरती इफ नावाची कविता दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक काढा, पान नंबर 87 वरती पहा. त्या कवितेचे स्टांझा म्हणजे कडवे मोजा किती आहेत ते. नंतर प्रत्येक कडव्यामध्ये हाऊ मेनी लाईन्स आर देअर गिव्हन इन स्टांझाज. त्यानंतर देअर इज ग्लोसरी, व्होकॅब्युलरी, कठीण शब्दांचे सोपे इंग्रजी अर्थ तिथं दिलेले आहेत पिवळ्या पट्टीमध्ये. फॉर एक्झाम्पल कीप वन्स हेड म्हणजे नॉट टू गेट अँग्री. असा एकंदर सर्व आउटवर्ड जो आउटवर्ड भाग आहे तो सगळा व्यवस्थित पाहून घ्या. पहिल्यांदा कवीचा परिचय आपल्याला दिलेला आहे. हा कवीचा परिचय आपण व्यवस्थित काल वॉर्मिंग अप चिटचॅटमध्ये तो पाहिलेला आहे. आता पुन्हा पाहण्याची गरज नाही. तर माझ्याबरोबर सर्व तुम्ही सावध आहात असं गृहीत धरून मी आणि तुम्ही मिळून आपण वाचनाला सुरुवात करूया. त्यापूर्वी सर्वांच्या 100% स्पेलिंग पाठ झालेल्या असतील असं गृहीत धरतो. स्पेलिंग पाठांतराशिवाय कविता फारसी कळणार नाही. केवळ तो एक बोजा ठरेल. म्हणून पहिल्यांदा स्पेलिंग पाठ असणं आवश्यक आहे. नंतर तुम्ही 2 दिवसामध्ये याचं वाचन पण केलं असेल. तर लेट अस स्टार्ट टू रीड अँड एक्सप्लेन step by step or line to line. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you, if you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too, if you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. From the beginning of the line, the poet Rudyard Kipling says that, or he gives advices to every reader how to behave in the world. अशा प्रकारचा एक उपदेश या कवितेमध्ये दिलेला आहे. If you can keep your head, in the poem, if the father's advice to his son about the idea of success in one's life, या कवितेमध्ये एक बाप आपल्या मुलाला उपदेश करतो का आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने यशस्वी झालं पाहिजे. इन द पोयम ईच लाईन एक्सप्रेसेस द पोएट्स व्ह्यू, एक्सप्रेसेस द पोएट्स आयडियाज, एक्सप्रेसेस द पोएट्स ओपिनियन, expresses the poet's thoughts which are in his mind
ऑफ द आयडियल क्वालिटीज हिज सन शुड हॅव. आपल्या मुलाकडं कोणकोणत्या आयडियल क्वालिटीज, एक आदर्श प्रकारचे गुण वैशिष्ट्ये आपल्या मुलाकडं असावीत, अशा प्रकारचा एक संदेश या कवितेमधून आपल्याला व्यक्त होतो. द पोएट रुडियार्ड किपलिंग सेज दॅट his son should be able to keep calm. His son should be able to keep calm even when people around him are angry, even when people around him are impatient, even people around him are blaming. ही आस्क. ज्या वेळेला आपल्या अवतीभोवतीचे लोक आपल्यावरती विनाकारण रागवतात, आपल्याबद्दल अस्वस्थ होतात, कधी कधी ते आपल्याला दोषही देतात, अशा वेळेला द फादर आस्क हिज सन, द फादर आस्क हिज सन to believe himself or to believe in himself even when others doubt him. ज्या वेळेला इतर लोक आपल्या आचरणाबद्दल, वागणुकीबद्दल शंका निर्माण करतात, त्यावेळेला ट्रस्ट युअर सेल्फ, तुमचा तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर नोबडी कॅन डिफीट यू इन द वर्ल्ड. जगामध्ये कोणतीही व्यक्ती तुम्हाला पराजित करू शकत नाही किंवा पराभूत करू शकत नाही. प्रत्येकाचं आपलं स्थान हे आपल्या जागेवरती मजबूत असतं, परंतु आपण जर जागा सोडली तर मग मात्र आपण सहजासहजी पराभूत झाल्याशिवाय राहत नाही. आपली जागा कोणती? तर तुमच्या आमच्या वाट्याला जे आलेलं काम आहे ते काम प्रामाणिकपणे आणि विश्वासपूर्ण जर केलं तर, लोकांनी जरी आपल्यावर संशय घेतला आणि आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक जर असाल तर त्याचा पराजय कधी होत नाही. म्हणून आपण आपली जागा, आपण आपली पोझिशन सोडता कामा नये. त्याच जागेवरती आपण ठाम असलं पाहिजे, त्या कामाशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. लोकांना काय संशय घ्यायचा तो घेऊ द्या, बट ॲट द सेम टाईम we should consider the positive criticism and correct his mistakes. The father wants him to be patient and not to be affected by lies or hatred. मग तो बाप त्या मुलाला असाही उपदेश करतो का आपल्या मुलाने अत्यंत संयमित राहिलं पाहिजे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा नकारात्मक ऊर्जेचा, नकारात्मक विचारांचा should not be affected by lies or hatred. So also the father in the poem should not try to portray himself as. So also the father says that we should not show our knowledge, we should not show off our knowledge. त्याचबरोबर आपण अति किंवा जादा शहाणे आहोत अशा प्रकारचं ज्ञान आपण इतरांना दाखवता सुद्धा कामा नये. अशा प्रकारचा उपदेश या पहिल्या स्टांझामध्ये
कवी म्हणजे तो बाप त्या मुलाला करत आहे. यामधले जे स्पष्ट अशा प्रकारचे बोल्ड टाईप लिखाण आहे, त्या लिखाणावर सुद्धा आपल्याला कळेल, कीप युअर हेड, डोकं शांत ठेवा, मेक अलाउन्स फॉर डाऊटिंग टू, इतरांना आपल्याबद्दल शंका घेऊ द्या, ऑर बिईंग लाईड अबाउट, आपल्याबद्दल अफवा पसरू द्या, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, परंतु आपण मात्र त्यांचा कुठल्याही प्रकारे तिरस्कार करता कामा नये. त्याचबरोबर वी शुड नॉट डोंट डील इन लाईज, आणि आपणही त्यांच्याप्रमाणे खोटा व्यापार करता कामा नये. त्याचबरोबर यट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज, आपण फार चांगले आहोत अशा शहाणपणाच्या गप्पासुद्धा आपण फार मारता कामा नये. अशा प्रकारचा बोध तो बाप आपल्या मुलाला पहिल्या स्टांजामध्ये देत आहे. इथपर्यंत कळालं. सेकंड स्टांजा आपण वाचूया. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर and treat those two impostors just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by canvas to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build up with worn out tools. In the second stanza, the poet asks his son to dream. The poet asks his son to dream. DREAM, ड्रीम म्हणजे स्वप्न. तू काय कर, तुझ्या जीवनामध्ये चांगले स्वप्न पाहत जा. अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. सो अल्सो ही वॉर्न्स हिम. WARNS, वॉर्न म्हणजे इशारा करणे. द पोएट ऑर द फादर वॉर्न्स हिज सन दॅट ड्रीम्स शुड नॉट बी फॉर्म the only aim of his life. He should think, but should not be so involved in his thoughts that he avoids action. And very important message which is given in the second stanza. The father, the poet, says to his son that both victory and defeat is a mere illusion in life. बाप त्या मुलाला सांगतो, अरे माझ्या प्रिय, हे माझ्या मुला, आपल्या जीवनामध्ये विजय आणि पराजय ह्या केवळ एक भ्रामक कल्पना आहेत. म्हणून विजयाने हुरळून जाऊ नकोस आणि पराजयाने सुद्धा खचून जाऊ नकोस. अँड ही शुड बी अनअफेक्टेड इन बोथ द सिच्युएशन. म्हणून तो बाप त्या मुलाला सांगतो, यू शुड नॉट बी अनअफेक्टेड ऑर यू शुड नॉट बी अफेक्टेड, यू शुड बी अनअफेक्टेड इन बोथ द सिच्युएशन. व्हिक्टरी आणि डिफीट या दोनही परिस्थितीमध्ये आपल्याला संयमित जीवन जगता आलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं जीवन तू तुझ्या जीवनामध्ये जगला पाहिजे. इट मीन्स व्हिक्टरी अँड डिफीट केवळ एक भ्रामक कल्पना आहेत.
आणि या दोनही गोष्टींचा आपल्या जीवनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये. संतांच्या भाषेमध्ये ना उल्हासे ना संतापे. कोणत्याही प्रसंगामध्ये अति उत्साह माणसाला येता कामा नये आणि कोणत्याही दुःखामध्ये खचूनही जाता कामा नये. माणूस असा नेहमी समुद्राप्रमाणे शांत असला पाहिजे. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या घटना येतात आणि त्या घटना जातात. त्या घटनेबरोबर आपण वाहत जाऊ नये अशा प्रकारचा बोध तो एक पिता आपल्या मुलाला करत आहे. ही ॲडव्हाइसेस हिज सन. सो ऑल्सो तसेच ही ॲडव्हाइसेस हिज सन दॅट पीपल वूड ट्विस्ट हिज वर्ड्स. आता ट्विस्ट म्हणजे काय रे? TWIST ट्विस्ट म्हणजे विपर्यास करणे. TWIST ट्विस्ट म्हणजे विपर्यास करणे. ट्विस्टेड बाय कॅनव्हास. कॅनव्हास म्हणजे नीच लोक. ट्विस्टेड बाय कॅनव्हास. त्याला इम्पोस्टर पण शब्द आपण वापरू शकतो. जर तू सत्य बोललास, सत्य वागलास, तर जगामध्ये अशी अनेक लोक आहेत अर्थाचा अनर्थ करणारे. म्हणजे आपण एक बोलतो आणि हे दुसरेच समजून घेतात. आपण एक बोलतो, बाकीचे लोक वेगळं समजून घेतात. म्हणून युअर ट्रूथ, तू जे सत्य बोललास, कॅन बी ट्विस्टेड बाय कॅनव्हास. हे नीच लोक त्याचा विपर्यास करतील. जीवन जगताना अशा प्रकारचे लोक आपल्याला जीवनामध्ये भेटतात. म्हणून तो बाप त्या मुलाला अगोदरच सांगून ठेवतो. ही ॲडव्हाइसेस हिज सन दॅट पीपल वूड ट्विस्ट हिज वर्ड्स टू क्रिएट लाईज फ्रॉम देम अँड थिंग्स ही हॅज built or made with a lot of efforts and might be destroyed. आणि कधीकधी यामुळं एखाद्याचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. ट्रॅप फॉर फूल्स, हे आपल्याला संकटाच्या जाळ्यामध्ये सुद्धा उडू शकतात. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीमध्ये यू शुड कीप काम and start over again in spite of lack of sources. अशाही प्राप्त परिस्थितीमध्ये तो अत्यंत शांत राहिला पाहिजे. अँड स्टार्ट ओव्हर अगेन, आणि आपलं जे खरं आहे ते खरं म्हणणं, सत्य म्हणणं हे लोकांसमोर न घाबरता, न डरता, न भीता मांडलं पाहिजे. अँड स्टूप अँड बिल्ड अप विथ वॉर्न आउट टूल्स. म्हणजे काय? जे आत्तापर्यंत अनेक वेळेला वापरलं गेलेलं जे हत्यार आहे, अनेक वेळेला वापरलं गेलेलं हत्यार कोणतं? तर सत्य. म्हणून सत्यमेव जयते. जे नेहमी वापरून भगवान गौतम बुद्धाने सत्य हे हत्यार वापरलं. वर्धमान महावीराने सत्य हे हत्यार वापरलं. महात्मा गांधीने सुद्धा सत्य हे हत्यार वापरलं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि असंग्रह ह्या प्रकारचे जे हत्यार आहेत, का जे वॉर्न आउट टूल आहेत, वापरून झिजून गेलेले हत्यार जे आहेत, तेच हत्यार तू जर वापरलं आणि धाडसाने समाजाला जर आपलं सत्य जर सांगितलं, तर हे तुला जाळ्यामध्ये ओढणारे लोकसुद्धा एक दिवस फिके पडणार आहेत. ते सुद्धा तुझी वाहवा करतील. पण केव्हा? जर तू तुझ्या भूमिकेवर ठाम असेल तर, तू तुझ्या कर्तव्याशी प्रामाणिक असेल तर या सर्व गोष्टी तुला साध्य होतील. अशा प्रकारचा मेसेज कवी या 2 स्टांझामध्ये आपल्याला देत आहे. पुन्हा वारंवार ऐका.
नीटनेटकं कळून घ्या. आता यानंतर 88 पान नंबरवरचा जो राहिलेला भाग आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ तयार करूया. तोपर्यंत ओके, धन्यवाद.